Next point is a requirement of good distribution system. In that first one, low voltage fluctuation. Okay. So a voltage fluctuation or a variation in voltage at the customer or consumer end, it should be low. The voltage variation low किंवा voltage fluctuation low ते किती पाहिजे? It should be plus minus 6%. That will be allowed or permissible. म्हणजे plus minus 6% voltage variation permissible आहे. But if this limit or this voltage variation will exceeds the लिमिट, म्हणजे ते जे काही लिमिट ठरवून दिलं त्याच्यापेक्षा जास्त झालं तर आता काय होईल, तर इक्विपमेंट मे डॅमेज. आता इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतात. तर फॉर एक्झाम्पल, एक तर कमी झालं किंवा जास्त झालं, एक दोन कंडिशन असू शकतात. इफ युअर व्होल्टेज गेट रिड्यूस, ठीक आहे, म्हणजे प्लस मायनस 6% पेक्षा रिड्यूस झालं, ते झालं, त्यामुळे काय होणार आहे, ऍज व्होल्टेज रिड्यूसेस करंट विल इन्क्रीज. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, current will increase. There will be more current in a circuit. Current increase झाला, current increase झाल्यामुळे काय होणार आहे, either your motor, ठीक आहे, जे मोटर आहे त्याचं इन्सुलेशन ब्रेक होणार आहे, that motor will be damage or burn. ठीक आहे. Also that affect on lightning load, म्हणजे जो काही करंट इन्क्रीज झाल्यामुळे लाइटनिंग लोड किंवा लाइटिंग जे आहे that will be damaged, that will be affected. आणि सेकंड कंडिशन आहे, इफ व्होल्टेज increases the beyond certain limit, म्हणजे त्या लिमिटच्या पुढे जर इन्क्रीज झाला, तर व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळे ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज व्हेरिएशन, ड्यू टू व्होल्टेज व्हेरिएशन देयर इन्सुलेशन विल बी ब्रेक ऑफ दॅट ॲपरेटस. म्हणजे ॲपरेटसचं रेटिंग माहिती असतं. फॉर एक्झाम्पल, इट विल ऑपरेट फ्रॉम 180 वोल्ट टू 240 वोल्ट, म्हणजे 180 ते 240 वोल्टची रेंज असते, म्हणजे 240 वोल्ट पर्यंत त्याला ऍप्लिकेबल आहे. बट 240 वोल्टच्या पुढे जर गेला, 250 260 280 वोल्ट जर त्या ॲपरेटसला जर भेटलं, तर ॲपरेटसचं काय होणार आहे, इन्सुलेशन ब्रेक होणार आहे किंवा इन्सुलेशन डॅमेज होणार आहे. दॅट्स वाय you have to maintain the voltage variation or voltage fluctuation within this limit. Plus, either it can be plus 6% or minus 6%. Okay, so that you have to maintain for the good distribution system. The next point is availability of power on demand. Okay, so your electrical energy that cannot be stored, म्हणजे जी एसी आपण जनरेट करतोय, एसी आपल्यापर्यंत डिस्ट्रीब्यूट होते, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्यूशन, ठीक आहे, ते आपण स्टोअर करू शकतो का, नाही. ठीक आहे, अप टू सर्टन अमाउंट. ठीक आहे, इन केस ऑफ बॅटरीज आपण काही अमाउंट मध्ये स्टोअर करू शकतो, बट इट इज नॉट सफिशियंट. ठीक आहे, ते सफिशियंट नाहीये. सो इट इज रिक्वायर्ड टू सप्लाइड व्हेन इट इज रिक्वायर्ड. ठीक आहे, म्हणजे सप्लाय करावी लागते फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड टू द कंझ्युमर. ठीक आहे, म्हणजे जनरेटिंग स्टेशन पासून कंझ्युमर पर्यंत ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला सप्लाय करायला लागते किंवा पॉवर आपल्याला सप्लाय करावं लागते. दॅट पॉवर दॅट यू हॅव टू कंटिन्युअसली सप्लाय. ठीक आहे, ती पॉवर आपल्याला कंटिन्युअसली सप्लाय करावी लागते. आता हे कंटिन्युअस पॉवर सप्लाय कशावर डिपेंड असणार आहे, प्रिव्हियस लोड डिमांड. फॉर एक्झाम्पल, एक गाव आहे, त्या गावाला आपण पॉवर म्हणजे एमएससीबी पॉवर सप्लाय करते, पण त्या गावाचं प्रिव्हियस लोड कर्व म्हणजे मागच्या मंथली लोड कर्व काय आहे, 6 महिन्याचं लोड कर्व काय आहे किंवा इयरली लोड कर्व काय आहे, म्हणजे एका वर्षामध्ये तो लोड व्हेरिएशन कसा होतो ड्यू टू विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट नथिंग बट लोड कर्व. आपण ईपीजी मध्ये स्टडी केलेला आहे, लोड वर्सेस टाइम. ठीक आहे, टाइम वर्सेस लोड आपण पाहिला होता, लोड इन मेगावॅट आपण घेतला होता. हा आपण प्लॉट ड्रॉ केलेला आहे, लोड इन मेगावॅट वर्सेस टाइम. ठीक आहे, तर या केस मध्ये काय होतंय, लोड काय होतंय, कंटिन्युअसली व्हॅरी होतंय. ठीक आहे, लोड गेट व्हॅरिड विथ रिस्पेक्ट टू टाइम, विच इज नथिंग बट युअर लोड कर्व. हा लोड कर्व आपल्याला स्टडी करावा लागतो, किंवा जे पॉवर सप्लाइंग इंडस्ट्री आहे, कंपनी आहे, दॅट यू हॅव टू दॅट इंडस्ट्री मस्ट हॅव टू स्टडी द लोड कर्व. ठीक आहे, आता ह्या लोड कर्व वरून काय भेटणार आहे, कोणत्या टाइमला, ठीक आहे, कोणत्या टाइम झोन मध्ये किती लोड व्हॅरी होतोय त्या इंडस्ट्रीला भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल रात्री 8 ते 10
किंवा 7 ते 10 या वेळेत लोड काय होतोय, व्हॅरी होतोय, म्हणजे इन्क्रीज होतोय. म्हणजे त्या केसमध्ये जो काही अननेसेसरी लोड आहे तो डिस्कनेक्ट करायचा. जो क्रिटिकल लोड आहे फक्त तो चालू ठेवायचा. त्याच्यावरनं हे आपल्याला आयडिया येऊन जाते. ठीक आहे. सो दिस इज युअर अवेलेबिलिटी ऑफ पॉवर ऑन डिमांड. म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीला पॉवर रिक्वायर्ड असेल तर त्या इंडस्ट्रीला पॉवर द्यायची. एखाद्या युनिटला पॉवर रिक्वायर्ड असेल इन पर्टिक्युलर टाइम झोन दॅट यू हॅव टू सप्लाय दॅट टाइम झोन. त्या टाइम पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ती पॉवर सप्लाय करायची. So next point is reliability. So reliability nothing but your continuity of supply. Okay. So electrical energy is used everywhere. For example, industry, irrigation, then commercial appliances, domestic. Okay. That's so that the reliability of that electrical supply should have great importance. Reliability, that means continuity of supply. It is very important. So good quality and continuity of supply that you have to, that MSCB that or that distribution company should have maintain. Reliability म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये कंटिन्युअसली लोड शेडिंग करत असतील. MSCB काय करते, लोड शेडिंग करते जिथे लोड अननेसेसरी लोड आहे किंवा खेडेगावामध्ये लोड शेडिंग करतात. ठीक आहे. म्हणजे ते काय करतात, ते अज्युम करतात ते अननेसेसरी लोड आहे, नॉन क्रिटिकल लोड आहे. आणि इंडस्ट्रियल लोड काय करतात, कंटिन्युअसली 24/7 इंडस्ट्रियल लोडला ते पॉवर सप्लाय देत राहतात. बट हे अवॉइड करण्यासाठी किंवा दॅट क्वालिटी और रिलायबिलिटी शुड बी मेंटेन विथ बाय दॅट डिस्ट्रीब्युशन कंपनी किंवा जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, दॅट रिलायबिलिटी अँड क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय, जो व्होल्टेज व्हॅरिएशन आहे, व्होल्टेजची पॉवरची क्वालिटी म्हणजे काय. ठीक आहे. क्वालिटी म्हणजे काय, व्होल्टेजचं व्हॅरिएशन आहे ते कमीत कमी असलं पाहिजे. म्हणजे किती, फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड व्होल्टेज लेवल आहे 230, त्याच्यामध्ये टॉलरन्स आपण ठरवून दिलाय +-6%. विदिन दॅट टॉलरन्स तो व्हॅरी झाला पाहिजे. फ्रिक्वेन्सीची क्वालिटी बेटर पाहिजे. फ्रिक्वेन्सी क्वालिटी म्हणजे काय, आपली फ्रिक्वेन्सी असते इंडियामध्ये 50 हर्ट्ज, दॅट शुड बी 50.5 और 49.5, म्हणजे +-5% टॉलरन्स आहे त्याच्यामध्ये. सो दॅट क्वालिटी ऑफ दॅट पॉवर सप्लाय दॅट supplier company or distribution company should maintain. ठीक है. Which is nothing but reliability, nothing but continuity of supply. ठीक है. Next point is stability. ठीक है. The stability which is related to your fault. ठीक है. सिस्टम मध्ये एखादा फॉल्ट आला, फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युशन सिस्टम बघितली होती आपण, त्याच्यामध्ये रिंगमॅन सिस्टम बघितली होती. तर रिंगमॅन मध्ये काय, 2 किंवा नंबर ऑफ सबस्टेशन एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो एक सबस्टेशन जरी फेल झालं तर दुसरं सबस्टेशन त्या रिमेनिंग लोडला पॉवर सप्लाय करू शकते. ठीक आहे. सो फॉल्ट इन एनी सिस्टम, म्हणजे कोणत्याही सिस्टम मध्ये जरी फॉल्ट झाला तर तो दुसऱ्या सिस्टम वरती किंवा जवळच्या सिस्टम वरती इफेक्ट करू शकत नाही किंवा त्याचा कोणताही फरक पडणार नाही. असे सिस्टम आपल्याला डिझाईन करावे लागेल. ठीक आहे. सो दॅट स्टॅबिलिटी दॅट इज मेंटेन इन अ प्रॉपर यूज ऑफ प्रोटेक्टिंग स्विचेस. जे काही प्रोटेक्टिंग इक्विपमेंट आहेत सच एज सर्किट ब्रेकर, रिलेज, जे काही यूज करणार आहेत प्रोटेक्टिंग इक्विपमेंट विच इज युअर स्विच गिअर. ठीक आहे. स्विच गिअर इक्विपमेंट आहे तुमचे, सर्किट ब्रेकर आहे, रिले आहे, अर्थिंग स्विच आहे. ठीक आहे. दीज आर सम प्रोटेक्टिंग इक्विपमेंट. ठीक आहे. आयदर इट कॅन बी मॅन्युअल ऑपरेटेड और ऑटोमॅटिक. ठीक आहे. ते आपल्याला प्रॉपर इक्विपमेंट यूज करायचे इन ऑर्डर टू मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टम. आता स्टॅबिलिटी म्हणजे काय, फॉल्ट आल्यानंतर दुसऱ्या सिस्टमवर किंवा रेस्ट ऑफ द सिस्टम वरती कोणताही इफेक्ट होऊ नये, विच इज नथिंग बट स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टम. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज factors considering while designing of feeder for the distribution. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम साठी आपण जो फीडर डिझाईन करतो त्याच्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स दॅट यू हॅव टू कन्सिडर, विल सी वन बाय वन. त्याच्यामध्ये फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट फीडर. तर फीडर म्हणजे काय, जो काय आपण सबस्टेशन 33/11 kV पासून जो लाईन जाते, ठीक आहे, 11 kV जो फीडर असणार आहे, दॅट मीन्स युअर फीडर. ठीक आहे.
तो त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज करंट इन अ फीडर दॅट विल रिमेन्स सेम थ्रू आउट द लेंथ ऑफ द फीडर. म्हणजे जेवढी फीडरची लेंथ आहे त्याच्यामध्ये करंट फीडर मध्ये सेम राहणार आहे. ठीक आहे. सो इथे दिलेलं आहे करंट सेम थ्रू आउट द लेंथ ऑफ द फीडर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर वाइल डिझायनिंग द फीडर. ठीक आहे. देन इट इंडिकेट्स द रिक्वायर्ड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. म्हणजे फीडर साठी जो कंडक्टर रिक्वायर्ड आहे, आता करंट तुम्हाला सेम आहे, करंट सेम आहे, दॅट्स वाय जो कंडक्टर क्रॉस सेक्शनल एरिया किती लागणार आहे. ठीक आहे. जो काही रिक्वायर्ड आहे तो आपल्याला भेटणार आहे. देन क्रॉस सेक्शनल एरिया भेटला, कंडक्टरचं वेट भेटणार आहे, वेट ऑफ द कंडक्टर अँड सपोर्टिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. वेट भेटल्यामुळे सपोर्टिंग स्ट्रक्चर, त्याच्यामुळे आयडिया येणार आहे की किती कोणतं सपोर्टिंग स्ट्रक्चर रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, टावर्स किंवा जे आपण पोल इन्स्टॉल करणार आहे. ठीक आहे. आदर यू हॅव टू यूज वुडन पोल, स्टील पोल, ठीक आहे, और आरसीसी पोल्स. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला समजणार आहे कोणत्या टाईपचा पोल आपल्याला सपोर्टिंग स्ट्रक्चर यूज करायचं. देन नेक्स्ट आहे टाइप ऑफ कंडक्टर. ठीक आहे. सो याच्यामध्ये टाइप ऑफ कंडक्टर नथिंग बट द डिफरंट मटेरियल दॅट यू हॅव टू यूज फॉर द कंडक्टर. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे, इट कॅन बी यूज डिफरंट मटेरियल इन केस ऑफ अर्बन एज वेल एज rural conductor. So different type of material can be used as a conductor that is available. The selection of material depends on the service म्हणजेच काय, either conductor आपण किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टम रुरल एरिया मध्ये इन्स्टॉल करतोय की अर्बन एरिया मध्ये इन्स्टॉल करतोय, त्याच्यावर सुद्धा आपलं कंडक्टरचं मटेरियल डिपेंड आहे. आता अर्बन एरिया मध्ये जर आपण कंडक्टर इन्स्टॉल करत असेल तर आपण ACSR कंडक्टर यूज करणार आहे. ठीक आहे. Aluminum conductor steel reinforced. Okay, so in case of urban area we can see here, in case of urban or suburban area we can use ACSR conductor. ACSR nothing but aluminum, हे ACSR आहे. ठीक आहे. ASCR दिलंय. सो इकडे लिहितो मी ACSR, that means aluminum conductor steel reinforced. ठीक आहे. aluminum conductor steel reinforced. हे लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. ASCR झालेलं आहे, इथे ACSR करून घ्यायचं. aluminum conductor steel reinforced टाइपचं कंडक्टर आहे. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. एक सिंगल कंडक्टर न यूज करता नंबर ऑफ स्ट्रँड्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. हे अल्युमिनियमचे फॉइल्स किंवा कंडक्टर्स आहेत. असे नंबर ऑफ अल्युमिनियम कंडक्टर्स यूज केले जातात याच्यामध्ये. सो ते प्रॉपर येत नाहीये पण जस्ट समजू शकता तुम्ही. आणि याच्या सेंटर पॉइंटला, ठीक आहे, इथे मध्ये जो इथे दाखवलाय, इथे दाखवतो, कलर चेंज करतो. सेंटरला जो आहे ब्ल्यू कलर मध्ये दाखवला, हा स्टीलचा एक कंडक्टर आहे. ठीक आहे. सो त्यामुळे याला म्हणतात अल्युमिनियम कंडक्टर. अल्युमिनियम कंडक्टर कोणते आहेत, हे जे सराउंडिंगचे आहेत, ठीक आहे, हे जे आहेत तुमचे अल्युमिनियम कंडक्टर आहे. आणि हा जो ब्ल्यू कलरचा दिसतोय इथे तो स्टीलचा कंडक्टर आहे. ठीक आहे. स्टील, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. ठीक आहे. ACSR कंडक्टर. इन केस that can be used in case of urban as urban or suburban area. ठीक आहे. बट इन केस ऑफ रुरल एरिया मध्ये आपण गॅल्वनाइज स्टील किंवा ACSR पण यूज करू शकतो. बेसिकली जिथे रुरल एरियामध्ये जिथे जास्त म्हणजे डेन्सली पॉप्युलेटेड एरिया नसेल अशा ठिकाणी बेसिकली गॅल्वनाइज स्टीलचा कंडक्टर यूज करतात. बट नाउअडेज ACSR कंडक्टर सगळीकडे यूज करतात. देन नेक्स्ट आहे डिस्टन्स. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर आहे व्हाईल सिलेक्टिंग द फीडर यू हॅव टू कन्सिडर अ डिस्टन्स. ठीक आहे. आता डिस्टन्स काय सजेस्ट करतो, डिस्टन्स सजेस्ट द टोटल व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. ऍज द डिस्टन्स इन्क्रीजेस, डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे व्होल्टेज ड्रॉप नथिंग बट IR ड्रॉप इन्क्रीजेस. ठीक आहे. सो टोटल व्होल्टेज ड्रॉप इन अ फीडर.
सो हेन्स द रिक्वायरमेंट ऑफ कंपेन्सेशन. कंपेन्सेशन म्हणजे काय, हा जो व्होल्टेज ड्रॉप आहे दॅट यू हॅव टू कंपेन्सेट ऑर रिड्यूस. द व्होल्टेज ड्रॉप आपल्याला रिड्यूस करायचं आहे. सो व्होल्टेज रेग्युलेटिंग इक्विपमेंट ॲट अ सबस्टेशन आपल्याला रिक्वायर्ड आहेत. व्होल्टेज रेग्युलेटिंग इक्विपमेंट म्हणजेच काय, तुम्हाला कॅपॅसिटर बँक यूज करावे लागतील इन ऑर्डर टू रिड्यूस द जो काही व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे लाईन मध्ये तो कंपेन्सेट करण्यासाठी आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर कंपेन्सेशन किंवा पॉवर कंपेन्सेशन किंवा इन केस यू हॅव टू यूज कॅपॅसिटर बँक इन अ सबस्टेशन. ठीक आहे, जे सबस्टेशन मध्ये आहे ते आपण कॅपॅसिटर बँकने कंपेन्सेट करू शकतो. नेक्स्ट आहे कॉस्ट. कॉस्ट विल बी डिपेंड्स ऑन युअर कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आयदर दॅट फीडर इज ओव्हरहेड और अंडरग्राउंड. ठीक आहे, ओव्हरहेड असेल अंडरग्राउंड असेल त्याच्यावरती त्याची कॉस्ट डिपेंड आहे. आता ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड कुठे यूज करणार आहेत. ओव्हरहेड बेसिकली आपण जिथे रुरल एरिया आहे किंवा जिथे स्पेस अवेलेबल आहे अशा ठिकाणी आपण ओव्हरहेड कंडक्टर यूज करतो किंवा ओव्हरहेड फीडर यूज करणार आहे. आणि इथे डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे किंवा सिटीमध्ये, ठीक आहे, अर्बन एरियामध्ये आपण अंडरग्राउंड केबल यूज करणार. ठीक आहे, सो मध्ये बघू शकता इथे इन सिटी एरिया अंडरग्राउंड केबल यूज फॉर फीडर. ठीक आहे, हे सर्वांना माहिती आहे. देन इन रुरल ओव्हरहेड कंडक्टर यूज एज अ फीडर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर्स झालेले आहेत हे. सो दीज आर द सम फॅक्टर्स while selecting the feeders. ठीक आहे,